रोज पिल्ल सोडायला एवढी तयारी करावं लागती. यातली घाण आहे ना सगळी साफ करावं लागती, मग पिल्ल सोडावं लागते त्यात. करा पालत. ओके. आता कोंबड्या सोडल्या, कोंबड्या येऊन घेऊन खाऊन घेतात ती सगळी घाण. इथंच सोडायचे का भात घ्यायचा पिल्ल? दाखव इकडे. चला धर. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. बंटे काय करते ग? हा, त्याला जाऊन दे, तिथंच राहीन ते बांधलेलं आहे तुम्ही त्याला. कोणती आळी आली पुढे? अरे बापरे, ही कोणती आळी आहे अशी? हा, तिला तर शेपूट बिपूट आहे. गोल्या मोठा झाला काय? अरे बाप, डेंजर आहे ती. शेपूट दिलं तर मागून. आसन भाऊ विषारी राहू द्या. आज राजहंसला सोडलंय बाहेर. इथं टाकली थोडी चपाती, आता ते खवरायले. म्हणलं इकडे जर घुसले तर खाते हिरवं. बघू आता काय करते आणि काय नाही. त्यांना तिथं खायला टाकलंय बरं का मी त्या भांड्यात, पण ते काय खायना. ते चपातीवरच तुटून पडले सध्याला. ती बी संपली भाऊ. चला बघू. चला आता आपले प्युअर गावरान कोंबडीचे अंडे आपल्याला कोंबडी खाली ठेवायचेत, कारण की कोंबडी खालून आहे ना सगळे पिल्ल निघलेत अंड्यातून. आता आहे ना जेवढे राहिले तर तेवढे मशीनमध्ये ठेवू. आणि हे जे पिल्लं आहेत ना, ह्याच्यातून पिल्ल निघले का मग आपल्या मशीनमध्ये जे 60 अंडे आहे का गावरान, त्यातून सुद्धा पिल्ल निघते. त्यातलेच अंडे बरं का हे. आता हे दिवस 6 यांच्या खाली ठेवून, म्हणजे कसं होईल की हे निघले का सगळे एकखटीच सोडता येते ना आपल्याला. आता ते दरवाजे घ्या बंद करून, कोंबड्या बाहेर सोडतो थोडे. सगळे पिल्ल निघते ना ते खपा. काय माहिती आता किती याच्यात पिल्ल आहे ते सगळे धुवून ठेवावं लागते ना आपल्याला. बर बघू. हे प्युअर गावरान चालले यांच्या खाली. अरे ते साफ करावं लागेल थोडं. हा 6 ठेवा तिथं, मी इकडं 6 ठेवतो. म्हणजे आता याच्यातून पिल्ल निघले ना, तिकडं फ्रीजमध्ये सुद्धा पिल्ल निघते मशीनमध्ये. मग आपल्याला एकखटीच वाढता येते. कुठं का बसा ना आता, भांडणं ना करू फक्त बाबा. दोन्ही एकाच ठिकाणी बसायला लागलेत. हा हा बसा. ओके ओके. हे जे अंडे ठेवले ना आपण, प्युअर गावरान कोंबडीचे अंडे ठेवलेत म्हणजे मशीनमध्ये. आणि इथं संगच पिल्ल निघते ना आपल्याला, संगच पिल्ल दोन्हीकडे बी निघते. मग आपल्याला आहे ना मशीनमधले पिल्ल सुद्धा काढून तिथं ठेवता येते ना सगळे. म्हणजे आपल्याला परत असे आपण कसं करीत होतो, कोंबडीचे पिल्ल निघले की इकडून मशीनमध्ये आणून ठेवावं लागायचे आपल्याला. तसं काय करावं नाही लागायचं. सगळे पिल्ल एकखटी सोडून द्यायचे. मग कोंबडी बरोबर जिला जे पाहिजे ते घेऊन टाकीन. 60-70 अंडे आहेत बरोबर, निम्मे आपण देऊ सोडून मस्तपैकी. सगळं एकदम सुरळीत होऊन जाईल. आणि हे जे पिल्लं आहेत ना, याला एक जण म्हणलाय बरं का, मला कालच कमेंट आली होती की मला पाहिजेत पिल्लं. तो जर म्हणला तर हे पिल्लं आपण देऊन टाकू त्याला. आता हे मोठले, हे कोंबडी धरणार नाही आहे. आणि कोंबडीने जरी धरली तर हे पिल्लं कोंबडीला मारते. त्याच्या आधी करून बघितले आपण, हे मोठी पिल्लं आहे ना कोंबडीला मारतात, किंवा कोंबडी चुचा मारून यांना बाहेर काढून देते. मग आता ते बारकेले पिल्लं आहे ना एकखट निघते. कोंबडी मस्तपैकी बसली. सगळं आता एकदम ओके मत झाले. हे आत्ता 2 काढून आणलेत. आता ते चालले मशीनमध्ये वाळायला. आता हे पण मशीनमध्ये देऊ अंडे ठेवून. नीट पुसा बरं, ते वास घ्यायला पाहिजे नाही. सगळ्या मशीनमध्ये वास होईल. ते अंडं फुटलं होतं, गेलं सगळं पिवळं लागलंय. कपाशीच्या कायऱ्या काय मोठ्या झाल्यात भाऊ. बंटे गोल्या, अरे कपाशीच्या कायऱ्या बघ ना काय मोठ्या झाल्यात मस्त एकदम. थोडा पावसाने आहे ना कलर उतरायला लागलाय. फवारा मारावा लागेल गाड्या.
माझी ना कंप्लीट 15 दिवसांनी चक्कर झाली. कंप्लीट 15 दिवसांनी चक्करच नव्हती झाली पावसामुळे, याताच येत नव्हतं. बाबा तरी म्हणले बरं मला कोणतं फवारा मारावंच लागल. काय पिवळी पडायला लागली थोडी. पिलिया झाला तिला, पिलिया. शेंडे खुडल्याला परिणाम झाला गड्या. त्या वावरात आपण शेंडे खुडले ना, तिकडं भारी कपाशी झाली. वय बाबा, ते वावरात शेंडे खुडले, कपाशी भारी झाली. इकडे खुडायला पाहिजे होती, इकडे खुडायला पाहिजे होती का शेंडे. बघा ना माझ्या वर चालली ती आता. किती भारी म्हणजे तिचं बोंड किती भारी आलेत. मस्त काढलं गाड्या पाला. बस झाला, जास्त नका काढू. शे ढेंडाळ त्या आपल्याला फक्त जेवढा आहे तेवढा. टाकळा कुठं आहे? बर बर, आता इकडं नेता येईन का? कपाशीतून न्यायचं म्हणल्यावर. बर बर, मला बांधून द्या. ए गोल्या कुठं फिरतो? बंटी कुठे आहे? बंटे शाबाश शाबाश. झाडातून डोकं ती. मोटरचं बघितलं, झाली की चालू? येऊ बघून जवळ मग. चला रे मोटरकडं, चला बरं. चल गोल्या. बाबू कपाशी बाबा उडीवर, उडीवर नको हे. बोलय वर झाली होती. लाईट पाहिजे फक्त आलेली आता. यो काय पडलं खाली का? पॉलिश पेपर पडला. मी म्हणलं काय पडलंय. फुले, दुसरा बी फुले, तिसरा थोडा डीम आहे आणि झाली चालू. ओके. अरे वा 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 वा, किती आनंद झालाय. चालू झाली मोटर. घेतो मी टाकीन ते भरून लवकर. आता लय दिवसातून चालू झाली गाडी. बरं झालं, लय आनंद झाला. आता चला पाणी बिणी भरून घेऊ. बाबाला खुशखबरी देतो. तब्बल 1 महिन्यानंतर मोटर चालू झाली. 1 महिना मोटर बंद होती. विचार करा. बापरे, इथे लवकर यावं लागन भाऊ. तो काय गवत वाढायला लागलंय. कमीत कमी आहे ना आठवड्याभर वाढलं पाहिजे, तेव्हा मारता येईन. इथं वाल्या तर मारता येईन बरं का, पण आहे ना थोडं अजून सुकून द्यावं लागेल. म्हणजे 4-5 दिवस. पण मशीनला ठीक येतं मग. फुल इकडून तिकडं दंडन ते सगळे दुखायला लागत आहेत. झालं चालू, चालू झाली. आम्ही टाकीन ते घेतो भरून. पाणी टाकीतच चालू आहे का? मग राहू दे, ये नेऊ मग. मला वाटलं पाणी इकडे खाली चालू असेल त्याच्यामुळे म्हणलं पण टाकीतच म्हणलो. काय टेन्शन नाही. ते कॉक बंद करावं लागेल आपल्याला काळा. कुठं फॉल्ट होता काय माहिती? दिवा बिवा गेला होता काय? दिवा नाही, तिकडे निघलं होतं फक्त ते टाकलं नव्हतं. कारण ते त्याच्यावर हे बघ खाली बस झालं एवढं. चला लय झालं. वज कुठे गेलं? एक किती आहे? एवढंच आहे का? बस झाली. हिरवं बस झालं आता. येता येईल. गौरी कस काय आली? गौरी तू कस काय आली? चल 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 चल. अवघडच झालं भाऊ. तू कस काय आली गौरी? हा कस काय सुटली? चल इकडे इकडे ये. झालं भाऊ, पावसाचं वातावरण चालू. काय काय लय आरडायला लागले. सगळेचे सगळे जण आरडायला लागले. गौरी तर लईच. काय झालं गौरी? हा पाणी प्यायचं, पाणी प्यायचं. चल पाणी प्यायला आता. अरे 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 बस बस बस. चल चल लवकर. पे पाणी पे.
खाऊन घ्या दिन मग पाणी पी. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. येतोय वाटतंय पाऊस, 1-2 तासात पाऊस सुरू होईना असं वाटतंय मला. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. नाही म्हणे एकदा टाटा बाय बाय.